तालुका प्रमुख तुमचे आमच्या सगळ्यांचे मित्र बरोबर घडवले सर. बरोबर वयानं जरी मोठे असतात मित्रासारखे राहणार आहे. तुमचं आमचं सगळे मित्र प्रताप घोसाळकर सर्व तालुक्यातील सगळे स्तरातून सगळ्या गावातून आलेले त्यांना शुभेच्छा झाले त्यांचे सगळे मित्र. निश्चित रूपानं तुमच्यासारख्या ज्येष्ठांनी सगळ्यांनी त्यांच्या भाषणात शुभेच्छा दिलेल्या आहेत. ह्या सगळ्या शुभेच्छा देत असताना निश्चित रूपानं विनोदनी एक जुनी आठवण झाली. 97 साली प्रताप शेठ एक वाटचाल झाली. त्यामुळे तुम्ही ग्रामपंचायत सदस्य नव्हता. त्यानंतर ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच, सरपंच, मग शेवटी पत्नीला राजकारणात आणणे म्हणजे पती राजकारणात असतो. त्यामुळे सक्रिय झाले. या सगळ्या गोष्टी करत असतात एक चांगला पती, चांगला बाप, चांगला मुलगा सगळ्या जबाबदाऱ्या प्रताप घोसाळकर आलेत. वय किती झाले महत्वाचं नाही, पण जेवढं वय वाढले तेवढी वर्ष त्यांनी समाजासाठी दिलेली ज्या मताचा मी आहे. वाढदिवस साजरा करत असताना मागच्या वर्षाचे खऱ्या अर्थानं गुरुगौरव होणं गरजेचं आहे. तू किती वर्षात झालं त्याच्यापेक्षा एवढी वर्ष तरी समाजासाठी दिली, समाजाला भलं करण्यासाठी दिली, या मताचं मी आहे. सगळ्या गोष्टी होत असताना राजकारणात आज एक उमदं नेतृत्व त्यावेळेपासून आम्हाला लक्षात येत होतं. त्यावेळेचा बंड्या हळूहळू बंड्यापुढे तर प्रताप घोसाळकर झाला. आणि त्यावेळेस सगळ्यांचा बंड्या आजही आता काय सध्या कोण प्रतापजी कोण प्रतापदादा करत असेल पण त्यावेळेचा बंड्या आज सगळ्यांच्या खऱ्या अर्थाने प्रताप घोसाळकर झाला. या सगळ्या गोष्टींनी ह्या गोष्टी लिलया पाल करत कुठली राजकीय पार्श्वभूमी नव्हती. बंड्या घोसाळकर कुठली राजकीय पार्श्वभूमी. आम्ही 97 भारतीय विद्यार्थीचं काम करत असताना जेव्हा गावोगाव फिरलो तेव्हा अशी एक सर्वसामान्य कुटुंबातली मुलं एक राजकारणाला चांगल्या विचाराला प्रेरित होऊन काम करणारी मुलं होती. कुठले राजकीय पार्श्वभूमी नसताना सुद्धा तालुक्यात एवढी चांगली समर्थपणे ही आज तालुक्याची धुरा मिळवतात. एक 109 गावाचा तालुका आहे. 109 गावात 110 भूमिका आहे. सगळ्यांना सोबत घेणं सोपं नसतं, सगळ्यांना समजवणं सोपं नसतं. त्याला टोपण नाव आम्ही वेगळे ठेवलं. आजच्या दिवशी बोलणं बरोबर वाटत नाही. आता सगळ्यांनी तरी जी टोपण नावं काढत गेली तर त्या वाढदिवशी वेगळं ओळख गेली. पण त्या सगळ्या भूमिका खऱ्या अर्थानं जे बोलतात त्यांचा अधिकार आहे, जे बोलतात त्यांचं प्रेम आहे. आज ज्या हक्काने इथपर्यंत जमले ते प्रेमाची भूमिका आहे. कारण आजकालच्या काळात रेवाळे साहेब एवढी माणसं सगळ्या कार्यावर बघायला मिळत नाही. की आपल्याला मिळताची भाग्यवंत लक्षात. निश्चित रूपानं आयुष्यातली बरीच वर्ष आपण राजकारणात समाजकारणासाठी दिली, त्याचंही फलित आहे. याची पुढची वर्ष अशीच राजकारण समाजकारणासाठी आपण द्यावी अशी तुम्हालाही विनंती करतो. आणि त्याच्या कुटुंबियांनाही धन्यवाद देतो की आपण त्याच्या पाठीशी चांगले उभे राहिला. आज तो जिल्हा परिषदेचा आज झालाय. खऱ्या अर्थानं अजून 2-5 वर्षापासून पूर्वी पण होण्याची संधी होती नाही, याच्यातला काय भाग नाही. त्यामुळे तो संघर्ष करत आहे. शेवटी काय वेळ आल्याशिवाय काय मिळत नाही. पण ह्या जशी गोष्टी मिळाल्या या गोष्टीतून तुम्ही त्या सध्याच्या पदाला नक्कीच मान द्या. याच्यात काय माझ्या मनात कुठे काही शंका नाहीये. पण मान देत असताना आपलं आज जशी आपण सगळ्यांना सोबत घेतलीत, आज तालुक्याला सोबत घेतलीत, जरी रत्नागिरीत जा नाही तर राज्यात जा, फक्त मंडणगडला सोबत घेऊन जा. माझ्या कुटुंबियांकडे ज्या सगळ्या राजकीय सामाजिक संघटनात काम करतो त्यांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आपल्या तालुक्याचे लाडकं नेतृत्व आपल्या शिवसेना पक्षाचे तालुका प्रमुख आणि नवनिर्वाचित जिल्हा सदस्य तुमचे मित्र यांचा आज वाढदिवस. या वाढदिवसानिमित्ताने जमलेले सर्वच पक्षाचे आपल्या कुटुंबाचे शिवसेनेचे सर्वच पदाधिकारी, विशेष करून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बोलत गेलं म्हणजे तुमच्या केंद्रीय मॅडम आपल्या पत्रश्रीच्या सभापती मॅडम, आमचे सौदे उपतालुका प्रमुख रेवाले साहेब, आपले गवांडी साहेब, प्रताप घोसाळकर यांना माझ्या वतीने, माझ्या कुटुंबाच्या वतीने आणि विशेष करून आपल्या इस्लामपूर गणाचा विभाग या नात्याने त्यांना भरपूर वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. बरेचशा वक्त्यांनी या ठिकाणी त्यांचे कौतुक केलं आणि कौतुक करणं योग्य नाही ही स्थिती होती ते त्यांनी मांडलेलं आहे. प्रताप घोसाळकर आपल्याला कल्पना असेल की ते माझे जरी राजकीय क्षेत्रातले तालुका प्रमुख असले तरी माझे वैयक्तिक चांगले मित्र आहेत. आणि मैत्री कशी जपावी जर शिकायची असेल तर त्यांच्याकडून शिकावी. जर का दिवसापर्यंत आमचं दोघांचा एक फोन नाही झाला तर मला वाटतं कसं बायको नवऱ्याचं प्रेम कसं अजून त्यांना वाटतं मला देखील वाटतं. आमचा कधीतरी एक फोन होतो. रेवाला साहेबांनी त्यांच्या संदर्भात म्हटले की ते कधी एक त्यांना सवय आहे की फोन ते उचलत नाही, परंतु त्यांना एवढंच सांगेल की जरी ते फोन उचलत नाही पण त्यांनी एक गोष्ट नक्कीच सांभाळलेली ती म्हणजे लोकांचे दुःख सुख. जर एखादा कोण आपल्यातून निघून गेला किंवा कुणाचे कार्य असतील त्यांचा फोन येतो. पण कुठ्यात सगळं आहे अमुक अमुक माणूस गेला, अमुक अमुकांचे कार्य आहे.
तर त्या ठिकाणी आपल्याला जायचं आणि आम्ही नेहमीच तुम्हाला बघतो की आमची टीम आहे पण सर्वच जात असो पण शक्यतो आमचे 4-5 जणांचे आम्ही नेहमीच त्या ठिकाणी पोहोचायचा प्रयत्न करतो. परंतु जर आपल्या संघटना बांधायची असेल तर आपल्या ह्या गोष्टींना लोकांपर्यंत पोहोचावं लागतं आणि ते आपले तालुका प्रमुख करतात. आणि फोन त्यांचे जरी कुणी उचलले नसेल त्यांना माहिती असते की कुणाच्या संगती असते. कदाचित त्यांच्या पत्नीचा देखील फोन मला येतो, हे आहे त्यांच्याकडे फोन द्या, म्हणजे त्यांना माहिती आहे त्यांच्या बायपासमधून मला फोन येतात आणि ते मी फोन उचलतो. त्यांच्या थ्रू जरी काम नाही झालं त्यांच्या थ्रू मी काम करतो. म्हणून सांगायचं तात्पर्य एवढं की जिल्ह्याला जाणार आहे आपली जी छोटी मोठी कामं आहेत आपल्या केंद्रीय मॅडम देखील माझी प्रयत्न केलं पण आम्ही जिल्हा अध्यक्ष म्हणून बघायला काही अडचण नाही आहे. कारण ज्या पद्धतीने ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करतो ते महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री आपल्याला समजा कल्पना असेल की 50 वर्षानंतर जर ते मंत्री होऊ शकतात 50 वर्षांनी केंद्रीय मॅडम का होऊ शकत नाही आणि ते नक्कीच जसं मंत्रीच्या स्वरूपात आपले स्वप्न पूर्ण झालेले आहे त्या पद्धतीने जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून देखील आपले स्वप्न पूर्ण होतील. आज तालुका प्रमुखच्या वाढीच्या निमित्ताने आपण जाहीर करायला हरकत नाही आहे. पुन्हा एकदा तुम्हाला प्रतापजी माझ्याकडून माझ्या कुटुंबाकडून भरपूर वाढीच्या कुटुंब शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद. आहेत ना बॉलरच्या खिडकीत उडी जाऊन जाईल. आज आपण त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं शुभेच्छा देण्यासाठी जमलो इथं आपल्या सर्वांचे लाडके लोकप्रिय कार्यसम्राट शांत संयमी प्रेमळ आपल्या शिवसेने तालुका प्रमुख आणि विद्यमान जिल्हा सदस्य आमचे सहकारी बंधू सन्मानित प्रताप गोसाळकर साहेब आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आपल्या मंडळ तालुक्यातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी शिवसैनिक मी निश्चित आपण सांगू शकतो बऱ्याच जणांनी आपण प्रताप गोसाळकर यांच्याबद्दल कौतुकाचे थाप दिले त्यांचं प्रेम आपण व्यक्त केलं. खरोखर म्हणजे सांगण्यासारखंच आहे की प्रताप गोसाळकरांचं नेतृत्व हे सर्वांनी स्वीकारण्यासारखं आहे. कारण समोरच्यावरती विजय कसा मिळवावा हे चांगलं गुण हे आपण त्यांच्याकडून शिकायला हरकत नाही आहे. बऱ्याच जणांनी एकच गुण वाईट आहे त्याच्याबद्दल त्यांनी सांगितलं पण मी त्याच्यासोबत वावरत असताना मी पाहिले की कोण करावे किती करावे याची तर मर्यादा असते. एखादी व्यक्ती जर एका कामासाठी अनेक वेळा कॉल करत असेल फोन करत असेल तर आपण काय करायचं हा प्रश्न आम्हाला सुद्धा वाटवतो. कारण ज्या वेळेला फोन यायची त्यावेळेला फोन केला काय सांगायचं काय करणार असो काय काम करत राहायचं की फोन करतो पहिला उत्तर देत राहायचं असा प्रश्न असतो. निश्चित त्यांच्यावर वाईट गुण आहे असं म्हणायला नाही पण त्यातून आपल्याला पण शिकायला मिळतोय की एखाद्याला उत्तर दिल्यानंतर तो माणूस समोरचा माणूस शांत राहायला पाहिजे की त्यांनी समजून घ्यायला पाहिजे. आणि तालुक्याचं नेतृत्व करत असताना स्वतः जिल्हा परिषदेचे उमेदवार होते परंतु मी उमेदवार आहे मला जास्त मतं मिळायला पाहिजेत मी जास्त मतं निवडून यायला पाहिजे म्हणून माझ्या गटातूनच मला जास्त प्रयत्न करायला पाहिजे अशा प्रकारचा विचार न करता आपण तालुका प्रमुख आहोत याचा त्यांनी जास्त विचार केला आणि आपल्या तालुक्याचं नेतृत्व माझ्यावर आहे. तालुक्यातील सर्व सदस्य उमेदवार हे जास्तीत जास्त मतांनी कसं निवडून येतील यासाठी त्यांचे प्रयत्न होते. मला सांगितलं संजय आपला तुळशीगण हा आपला कठीण नाही आहे त्यामुळं मी इतर गटामध्ये फिरतोय तू फक्त ज्या ठिकाणी जाता येईल त्या ठिकाणी फिरून प्रचार कर आणि सांग त्यांना की तालुका प्रमुख हे आपले उमेदवार असले तरी देखील ते तालुक्याचं नेतृत्व करत आहेत त्यामुळं तू त्यांना समजून सांग आणि प्रचार करता. त्यांना माहिती होतं तुळशीगड हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे त्यामुळं प्रचाराची धूर आमच्यावर दिली आणि आम्हाला माहिती आहे की प्रताप गोसाळकर ज्या प्रचाराच्या जरी आले नसते तरी देखील तिथील जनतेला माहिती आहे की तालुका प्रमुख हे आपले संयमी आहेत कार्यतत्पर आहेत हे जरी या ठिकाणी आले नसते तरी देखील तो उमेदवार स्वतः प्रताप गोसाळकर यांचा उमेदवार आपण आहोत अशा प्रकारचा विचार करून सर्व तुळशीगडातील शिवसैनिकांनी त्याला बहुमूल्य मत दिलं आणि भरघोस मत निवडून दिले. मी तालुक्यातील सर्व शिवसैनिकांना धन्यवाद देईन की आपले लाडके तालुका प्रमुख प्रताप गोसाळकर त्यांचं नेतृत्व शिकायला आणि त्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आपल्या शिवसेनेचा मंडळ तालुका शिवसेना बालेकिल्ला आहे पुन्हा एकदा दाखवून दिलं. मी तुळशीगडाच्या वतीनं आमचे सहकारी बंधू प्रताप गोसाळकर त्यांना माझ्या कुटुंबाकडनं तुळशीगडाकडनं खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांना दीर्घायुष्य लाभावं अशी शिवसेनेची प्रार्थना करतो आणि त्यांच्या कुटुंबाने सुद्धा खूप खूप शुभेच्छा देतो कारण दीर्घायुष्य लाभावं अशी ईश्वरी प्रार्थना करतोय. कारण आर्या आपले वडील उमेदवार आहेत
हे ती जरी लहान असली शिकत असली तरी गेलं आपण वडिलांसाठी काही करायला पाहिजे. खूप ती तळमळ पाहिली आम्ही. निश्चित जर त्यांच्या कुटुंबामध्ये राजकीय धुरा आहे, रक्तामध्ये राजकारण आहे, सर्वांना आम्ही पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. दिलेश लाभो अशी शिक्षण प्राधान्य देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिवसेना तालुक्याचे तालुका प्रमुख आणि नवनिर्वाचित विद्यमान आपल्या सदस्य विभागले सन्मान्य प्रताप उसळकर यांचा मला माहीत नाही पॅनलमध्ये असू दे तर तो वाढदिवस साजरा करत आहोत. अतिशय गुलब्य असं राजकारण शांत संयमानं लहानापासून थोरापर्यंत लोकांना कसं जवळ करावं. आज तालुक्यात जर पाहिलं तर दादाला प्रश्न पडला होता, आपण काही उमेदवार दिलेले आहेत काही गणाला, तिथे आपली सीट कशी लागेल. परंतु यावेळेला प्रताप घोसाळकर दादांच्या निवडणुकीनंतर देखील ज्यांच्या आपण वर्गात जातो त्याचे सगळ्यावरती सन्माननीय प्रतापजी घोसाळकर आणि आता आपल्या जरी कामकाजाचा मिळून या ठिकाणी उपस्थित करतो सर्वांचे सर्वप्रथम आभार मानतो. खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाचा जो गाडीचा जो क्रम आहे तो सुटल्या पहिल्यांदा मी माफी मागतो. तर असं वाटतं काय झालं नाही की सगळे जायला निघाले होते तेवढे धोरणे साहेब म्हणाले की कोणीतरी बोलून शुभेच्छा दिल्या पाहिजे आणि धोरणे साहेबांना म्हटलं सुरुवात करा. पण जेव्हा बोलायचं काम सुरू होतो त्या प्रत्येकाला मग स्पर्धा की आपण पण बोललं पाहिजे. आज खऱ्या अर्थाने वाढदिवस शुभेच्छा देत असताना वाढदिवसात केक आपण एक निमित्त असतं, कारण ही आपल्या देशाची संस्कृती नाही आहे. परंतु बदलत्या काळामध्ये आपण अनुकरण करायला लागल्यानंतर केक आपण वाढदिवस साजरा करतो. खऱ्या अर्थानं वाढदिवस साजरा करत असताना त्यामुळे उद्देश माझ्या माहितीप्रमाणे असा असू शकतो की माणसाने आपल्या आयुष्यात सिंहानुकून केलं पाहिजे की आपण जे आयुष्य वेचलंय, आपण जे आयुष्यात आपण पुढे आपल्याला जातोय वाटचाल करतोय, तर निश्चितपणे आपण ज्या आयुष्यामध्ये नेमकं काय चांगलं काय केलंय वाईट काय केलंय हे कधी त्यांशी थांबून एक नितांतपणे एक नव्हे 2 तास थांबून शांतपणे विचार करणं गरजेचं आहे. कारण प्रत्येकाला वाटत असतं की आपण खूप चांगलं काम करतोय, आपलं काही चुकत नाही. तर समाजात काम करत असताना घरामध्ये काम करत असताना समाजाचे लोक आपल्या नावं ठेवतात, पण कळत न कळतपणे आपल्या घरच्यांकडे दुर्लक्ष होऊन जात असते. कारण समाजसेवा हे वेळ असा आहे की ते एक मोठं व्यसन आहे ते, आणि समाजाप्रती आपण पुढे होत नाही ते सगळं आपण तुम्ही पाहतोय. आणि म्हणून प्रथम केलेलं काय आम्ही निश्चितपणे वाखाण्याजोगं आहे. सर्वांनी आपण सगळं प्रत्येकाने सांगितलेलं आहे की संघटनेमध्ये तालुका पद मिळणे एवढं सोपं नाहीये. आता गेली अनेक वर्ष त्यांची ग्रामपंचायत बिनोद आणतायत, चांगल्या प्रकारचं लोकांचं त्या हे म्हणजे सर्व जाती समाज लोक त्यांना सहकार्य करतात. 18 जाती लोक त्यांच्या पाठीशी आहेत तिथे. हे का होऊ शकतं की आपण समाजात प्रत्येकाने जेव्हा न्याय देत असतो, प्रत्येकाच्या सुख दुःखात जाऊन त्यांच्या अडचणी जेव्हा आपण त्यांना सहकार्य करतो तेव्हाच आपले लोक पाठीशी असतात आणि आपल्या मतदानामध्ये सहभागी होऊन आपल्याला निवडून देऊन कामाची संधी देत असतात. आणि प्रथम या ठिकाणी जिल्हा आपल्याला निवडून आलेलेच आहेत. त्यांना मी आमच्या सगळ्या पद्धतीच्या वतीने त्यांना एक आश्वासन करतो की गेली अनेक वर्ष तुम्ही त्यामध्ये काम केलेलंच आहात आणि गेल्या अनेक वर्षात तुम्हाला जिल्हा परिषद संधी मिळालेली आहे. तर तुम्ही केंद्रीय मॅडम तुम्ही दोघं ना तर जिल्ह्यावर तुम्ही जेव्हा जाल तेव्हा पहिल्या दिवसापासूनच जे जिल्ह्यामध्ये म्हटलं जातं की मंडणगड तालुका हा मागासलेला तालुका आहे, इथे खूप संख्या कमी आहे, इथे लोकांना काही असं कळत नाही. पण त्या पहिल्या दिवसापासून असा ठसा उमटवाल की नाही मंडणगड तालुका सुद्धा या जिल्ह्याचं नेतृत्व करू शकतो आणि ते सुद्धा आपण दाखवून सुद्धा दिलं. कारण येणाऱ्या जिल्हा परिषदेला तुम्हाला समाजाच्या सहकार्याने आपण जे काम केलेलं आहे, आपले आदरणीय नेते योगीदादा खरंच आहे जे आता राज्याचे गृहमंत्री आहेत, त्यांच्या पाठी आपला दबा एवढ्या चांगल्या पद्धतीने खंबीर राहिलेला आहे. पण त्यांना आपण चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं आहे आणि त्याचंच फळ म्हणून आपल्याला आपण तुम्ही सगळे बोलताय आणि आम्ही सुद्धा चर्चा ऐकली त्याप्रमाणे आपल्या तालुक्यात जिल्हाधीश पद आपल्याला मिळालेलं आहे. एक वेळ केंद्रीय मॅडम गेली अनेक वर्ष काम केलेलं आहे असं नाही आहे. तर सगळी जी संघटना आहे त्या संघटनेच्या महिला त्यांचा जो परवानगी काम केलेलं आहे आणि आपल्या सगळ्यांनी एकत्र जे काम केलेलं आहे आणि कोणतरी एक टीमचा कॅप्टन असायला पाहिजे आणि म्हणून त्यांना आपल्याला एक पद प्राधान्य दिलेलं आहे. म्हणून निश्चितपणामध्ये प्रधान कुठलं पद राहणार सदस्य आहेतच. माणसाला काम करण्याचे एक पदच असलं पाहिजे असं नाहीये. ते सदस्य आहेत त्याच्यात तुम्ही एवढ्या चांगलं काम कराल आणि जो निधी आहे जिल्ह्याचा तो जास्तीत जास्त निधी आपल्या तालुक्यात कसा येईल याच्यात तुम्ही काम केलं पाहिजे. आणि अशा पद्धतीने जास्त वेळ न घेता शुभेच्छा देतो. आणि निश्चितपणे आतापर्यंत जसं काम केलेलं आहे तसंच आपण सगळे जे प्रत्येक जण कार्य करतात चुका हे होत असतात त्या एकमेकांच्या चुका आपण कुठेतरी समाजामध्ये
कळत नकळत त्यांचा आपण हे त्यांची प्रसिद्धी करण्याची चुकांच्या माध्यमातून ते काय चुकत असेल तर आपण सगळ्या कारणाने आपण त्यांच्या लक्षात आणून दिलं तर त्यांना सुद्धा काम करायला त्यांची काय चुका आहेत या सुद्धा त्यांना मदत होईल. आणि म्हणून पुन्हा एकदा आपण वेळ देतो त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो. आणि प्रतापीना किती आयुष्य जगतील हे तुम्ही आम्ही सांगू शकत नाही, पण खऱ्या अर्थाने आयुष्य जगत असताना आपला आहार किंवा आपल्या घरी वागणं किंवा आपल्या घरच्या कुटुंबातले जे पाठबळ अशा प्रकारे तुम्हाला लाभलं पाहिजे आणि असंच काम राहायला पाहिजे की निश्चितपणे त्यातून थोडं आयुष्य वाढत गेलं पाहिजे आणि त्यातूनच तुम्हाला पुढे आयुष्य मिळेल अशा प्रकारे यातली प्रार्थना करून मागून जय जय महाराष्ट्र. मी मोजले 169 कॉल दिवसाला होते. 250 प्लस होतात. 169 कॉल फक्त होते म्हणजे आलेले कॉल मी केलेले वेगळे. तर हा नंतर 8च्या नंतर कोणाचा फोन आला त्याचं काम होणारच नाही माझ्याकडून हे ठरलेलं असायचं. तो एवढा कान चावत बसायचा खरी गोष्ट ना. आणि एकच फोन तो एवढा कान चावत बसायचा की ह्याचं आता काम करायचं होणार असेल तर करणार नाही. माझं किती कान चावतो. आज या ठिकाणी कार्यक्रम ना बोलतोय तू. मंडणगडच्या पंचायत समितीच्या प्रथम नागरिका सौ प्रणाली चिलेरे तसेच जिल्हा परिषद सदस्य अस्मिताई केंद्रे मॅडम, सर्व आमचे घरवडे साहेब, पंचायत समिती सदस्य आणि जे गटाटे सदस्य, सर्व आमचे विभाग प्रमुख, माझ्या गावातील लेजी माडी, जाधव, जितेंद्र गवंडे. दिवस हा खरा प्रतापदादाचा नसून हा सर्वांचा वाढदिवस आहे. हा वाढदिवस त्यांनी सर्वांना बहाल केलेला आहे मी असं माझ्याकडून तरी सांगतो. कारण का ज्यावेळी मी काल त्यांना फोन केला की दादा उद्याचं नियोजन काय आहे, तर ते म्हणाले की मी आता बारका राहिलेलो नाही आहे. खरोखरच ते वाढदिवस साजरा करत असताना सर्वांच्या समवेत शिवसैनिकांच्या समवेत करतायत. आणि मी कधी शिवसैनिक झालो दादा हे मला कळलंच नाही. कारण का तुमच्या सोबत नेहमी राहून राष्ट्रवादीचा होतो का नव्हतो हे देखील मला आता कळत नाही, परंतु शिवसैनिक म्हणून संघटनेमध्ये काम करत असताना जिद्दीने काम करायचं हे माझं ध्येय आहे. जरी लहान वय असलं तरी मी राष्ट्रवादीमध्ये होतो, जिद्दीने काम करत होतो. आज शिवसैनिकमध्ये आहे, तालुका प्रमुख आणि जिल्हा परिषद सदस्य म्हणून तुम्हाला माझं वचन देतो. राजकारणामध्ये उवापू दररोज होत असतात. माझ्याबद्दल उवापू झाल्या हा खरोखरच गेलाय तो प्रकाश शिवनाचा चेला गेला की नाही, परंतु मी ज्यावेळी सांगितलं, ज्यावेळी मी सुटलो, जेव्हा पानातून तीर सुटला की तो सुटलाच जातो. मी तुमचाच आहे, तुमचाच राहील आणि 100% तुम्ही मला स्वीकाराल असे देखील मी शुभेच्छा देताना माझ्या लहान तोंडी मोठा घास येणार नाही. सर्वजण माझ्या थोर दीर्घायुष्य लाभो आणि पुढील तालुका प्रमुख देखील तुम्हीच राहो. सरपंच तुम्हाला शुभेच्छा देतो. शुभेच्छा तुम्हाला. संदेश शेठ त्याला कट केला घेतला गेला. पण आता त्याला सामुदायिकच घ्या ना. आणि जिल्हा परिषदचे सदस्य यांचा वाढदिवस या वाढदिवसाला उपस्थित पन्हाड पंचायत समितीचे सभापती, जिल्हा परिषदच्या सदस्य केंद्रे मॅडम आणि सेक्रेटरी दिसत नाही. सदस्य माजी सभापती रेवाळे साहेब आणि सगळेच नावं घ्यायला सगळे मान्यवर. आज हा कार्यक्रम शिवसेनेच्या वतीने वाढदिवसाचा कार्यक्रम म्हणून करतोय. तर प्रताप शेट्टींना मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देईन. कारण की संयमी राजकारणी काय असतो, शांत, आणि त्यांच्या दादांकडे जो गुण आहे 50% गुण त्यांच्या अंगामध्ये आलं हे तालुक्यात आपल्या पाहिलेलं आणि सगळ्यांना सामावून घेण्याचं काम प्रतापजींनी केलंय. आमच्यासारख्या उघडट माणसांना सुद्धा दावा कसा बांधला आम्हालाच कळणार. मी केनीशेठ बांडेशेठवर जाऊ चुकतो पण नाही, त्यांच्या बरोबर असायचं. हा कार्यकर्ता कसा आहे, तो कार्यकर्ता कसा आहे, या सगळ्यांना सामावून घेण्याचं काम त्यांनी केलं. पुढील तालुका प्रमुखासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो. आम्ही कोण रेसमध्ये नाही आहोत, तर तालुका प्रमुख तुम्हीच. आणि कुठला ठराव परवा इतपाशेला पण घेतलेलाच आहे आणि अजून काय तालुक्याचा ठराव जर घ्यायचा असेल, दादांपर्यंत भाईंपर्यंत जायची वेळ आली घडवली साहेब तरी आपण जाऊया, असा तालुका प्रमुख सगळ्यांना वेळ देणार.
काही लोक बोलतात फोन उचलत नाही, फोन किती उचलायचे त्याला हिशोब आहे. कार्यकर्त्यांनी पण फोन किती करायचे त्यालाही लिमिट आहे. काय कार्यकर्ते सकाळी 6लाच फोन करतात, हो साहेब आवाज जास्त करू दे. तर थोडं राजकारणामध्ये 100% सगळ्यांना सॅटिस्फाय आपण करू शकत नाही, पण जेवढं जे गरज असेल त्यावेळेस आपण खरंच तालुका प्रमुखांनी फोन उचलला पाहिजे हेही आपल्याला माहिती आहे. पण काही गोष्टीमध्ये काही अडचणी असतात, जिथे खरंच गरज आहे, हॉस्पिटलचा विषय असेल, पोलीस स्टेशनचा विषय असेल, तहसील कार्यालयाचा विषय असेल, तिथे तालुका प्रमुख निश्चित असतील. आणि मला तर वाटतं तालुका प्रमुखांनी काम हा जो केला आहे, हे 6-0 जे केलंय त्याच्यामध्ये त्यांचं श्रेयाचं वाटं आहे. त्यामुळे तुम्हाला त्या विजय तुमच्या वाढदिवसाचा गिफ्ट हा पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेला विजय केलेले सदस्य आहे, हाच मोठा गिफ्ट आहे. शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्हाला वाटतं सुरुचीला झालं येतं तरी बसलेले सगळे मान्यवर. म्हणून तर सगळ्यांनीच प्रतापजीची स्तुती केली, ती सगळी सत्यच आहे. सगळ्यात महत्वाचं सगळेजण आपण त्यांना शुभेच्छा देतोय, पण विजयाचं श्रेय सुद्धा त्यांनाच देतोय. पण त्याच्यामध्ये जसं आपण बोलतो की शंकराच्या मंदिराचा एक नंदी असतो, तो नंदी कोण आहे? तो सिद्धेश देशपांडे. मी त्याला शुभेच्छा देत नाही, लक्षात घ्या. एक छोटा कार्यकर्ता, त्याचं माझं प्रेम आहे, लोकांना त्याला खूप बोलतोच तू, म्हणजे त्याच्या ह्याच्यात बोलतो, प्रेमाने बोलतो, त्याला समजून सांगत असतो बऱ्याच वेळेला. वसीम जसा बोलला की वसीमला तर कित्येक वर्ष सांगत तू राष्ट्रवादी सोड इकडे ये, त्याने त्यावेळेला ऐकलं नाही. त्याचा एक सरपंच पदाचं जे आता त्याच्यात पण त्याला सदस्य आम्ही त्यावेळेला विरोधी, म्हणजे आम्ही शिवसेनेची आपली पूर्ण असताना एकमेव राष्ट्रवादीचा एकच असा सदस्य होता की ज्याच्या विरोधात एकही कार्यकर्ता आम्ही म्हणजे सदस्य कोण उमेदवार उभा केला नव्हता, आणि तो राष्ट्रवादीचा का तर ते आपण एक प्रेमाचा संबंध सांभाळून आहोत. प्रतापजींचा चांगला गुण म्हणजे ते सगळ्यांना खरोखर म्हणजे ऍक्च्युली म्हणतो आपण स्वीट पॉइझन आहे. ते हळूहळू हळूहळू ते सगळ्यांना तेच पसरणार आहे. आपल्याला प्रत्येकाला समजायला मी आता कित्येक वर्ष त्यांना बघतोय, बोलतोय त्यांच्याबरोबर. त्यांचा स्वभाव खूप चांगला आहे. लोक बोलतात परत मॅडम परत बोलतात डोक्यावर हात मध्ये परत फोन आला का, तर त्यांनी खरोखर घ्यायचे. आता तुम्ही आता लोकांना सांगा, जर महत्वाचं असेल तरच फोन करा, नाही तर नको त्या गोष्टीला फोन करू नका. आता जास्त का बोलत नाही. सिद्धेशी आता शेवटचे आभार मानतील. आणि सगळ्यात महत्वाचं बोललं ते पण बरोबर आहे की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, तर ती स्त्री त्यांची मुलगी, त्यांची आई, त्यांची पत्नी. आणि हे प्रतापजी तुम्ही खरोखर त्या बाबतीत खरोखर भाग्यवान आहात. कारण इथे बसलेले मला वाटतं 99 बाकीचे म्हणजे 100च्या 99 आपण त्यामध्ये मी सुद्धा त्या भाग्यवानमध्ये नसेल. कारण कोणाला बायकोचा जास्त फोन येत नाही, अशी आपण पण राहिलेलो नाहीये. असू दे, असं भाग्य त्यांना लाभते, भाग्य आम्हालाही लाभवते. आणि तुम्हाला परत एकदा मी वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सगळे जमला, त्यांचे मी परत स्वागत करते. आणि आता जे जे भाषणं झाली, जे त्यांच्याबद्दल शांत संयमी नेतृत्व आहे त्यांचं, ते सगळं तालुक्यांनी बघितलेलं आहे आणि त्याप्रमाणे ते काम करत आहेत. आणि ते काम करत असताना तुमचं सगळ्यांचं सहकार्य त्यांना लागतंय, हे मोठं म्हणजे त्यांना योगदान आहे. आणि असं तुमचं हे प्रेम त्यांच्यावरती कायमस्वरूपी राहावं, आमच्या कुटुंबावरती राहावं. आमच्याकडून काही जर चुका होत असतील, त्यांच्याकडून काही चुका होत असतील, तर तुम्ही ते सांगितलं तर ते नक्कीच ती चूक दुरुस्त करतात. ते कधी राग मनात धरत नाही. मी जरी काही बोलले तर ते मनात राग असं धरून राहत नाही. काय म्हणजे माझं स्वभाव असं आहे की कोणत्या बोलायला थोडंसं मला मनात राग येतो, मी थोडं 2 दिवस म्हणजे शांत राहते. तर त्यांचं हे नाही, ते लगेच ती चूक दुरुस्त करून पुन्हा त्या माणसाला हाक मारायला मोकळे असतात. तसंच त्यांचं हे संयम शांत नेतृत्व असं जावारी जावं आणि तुमचं सगळ्यांचं सहकार्य असंच त्यांना मिळो. आणि हे कुटुंब ते आमच्या तुमचं हे सगळ्यांचं प्रेम आहे ते असंच राहावं.